विषयावरती आजची असणारी प्रेस कॉन्फरन्स आहे. पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स काही बॉक्सेस आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 कायदे आहेत. ते म्हणजे पहिला कीटकनाशक ऍक्ट 1968 चा आणि दुसरा जो आहे तो फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985. 68 आणि 85 हे 2च कायदे आहेत की ज्याच्यामध्ये फर्टिलायझर आणि जे काही कीटकनाशक या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केले जातात ते नियंत्रणाखाली आणता येतील असे असणारे हे कायदे आहेत. या दोन्ही कायद्यांमधला सगळ्यात मोठा धोका मी असेल किंवा त्रुटी मी असं म्हणणार आहे की टेस्टिंग करण्याचा कायदा आहे. कोणीही कंप्लेंट केली तर त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी असणारी प्रोव्हिजन आहे. पण 68 पासून ही कीटकनाशक औषधं जी आहेत ते टेस्ट करण्यासाठी एकही लॅबोरेटरी महाराष्ट्रामध्ये नाही. किंवा हे जे फर्टिलायझर कंट्रोल अमेंडमेंट ऍक्ट आहे 1985 चा, तर जे काही फर्टिलायझर केल्या जातात किंवा त्याच्याच बरोबर असणाऱ्या इतर गोष्टी जेनेटिक वाढ झाडाची व्हावी म्हणून जे काही औषधं तयार केल्या जातात किंवा खत तयार केल्या जातं त्याला टेस्टिंग करण्यासाठी एकही लॅबोरेटरी महाराष्ट्रामध्ये नाही. एखाद्या शेतकऱ्याने मला कीटकनाशक व्यवस्थित मिळालं नाही, भेसळ मिळालेलं आहे किंवा मी असताना जे खत घेतलेलं आहे हे असताना एकदम इन्फिरियर क्वालिटीचं आहे, कंप्लेंट होईल, FIR होईल. पण हे सगळं टेस्टिंग जे आहे ते हरियाणाला जातं आणि हरियाणावरनं रिपोर्ट असा येतो की याची क्वालिटी फार चांगली आहे अशी परिस्थिती आहे. आता हे प्रॉडक्ट सुद्धा इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड यांनी काढलेला आहे सोल्जर, IPL सोल्जर म्हणून. इमॅन्सिपेट बेन्झोनेट म्हणून 5% याचा असणारा कॉम्पोजिशन आहे. हा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये बेन्झोनेट हा 5% याच्यामध्ये असला पाहिजे. खासगी लॅबोरेटरीमध्ये तपासल्यानंतर हे 5% सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या प्रॉडक्टचे प्राइसेस आपण असायला बघितले ते हे रफली 3000चा आहे. आता याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कंपनीला मॅक्सिमम 300 रुपये आहे. स्टॉकिस्टला ही 800 रुपयाला येते आणि जो एंड डीलर की ज्याचा आणि शेतकऱ्याचा संबंध आहे त्यांनी हे प्रॉडक्ट ठेवावं म्हणून त्याला ह्यूज मार्जिन त्या ठिकाणी देण्यात आली. 2,500 मार्जिन त्याला मिळते. या कायद्यांमध्ये प्राइसच्या संदर्भातलं कुठेही नियंत्रण नाही. या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत 90% मी असं म्हणेल राजकारण्याच्या आहेत किंवा राजकारणाच्या संबंधित आहेत.
शेतीला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून असताना त्या ठिकाणी बोंबाबोंब केल्या जाते, पण जे इनपुट्स आहेत शेतीमध्ये त्याचं नियंत्रण व्हावं या दृष्टीने काहीही प्रयत्न नाही. हा एक सगळ्यात मोठा फ्रॉड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. महाराष्ट्राचं टोटल टर्नओव्हर म्हणजे बिग फर्टिलायझर कंपन्या मी असं म्हणत नाही, पण ज्या लहान फर्टिलायझर कंपन्या ह्या 2 एक खाली येतात, यांचा टोटल टर्नओव्हर 1 लाख कोटीच्या वरती आहे. मॅक्सिमम माल हा अशा पद्धतीने विकला जातो. कच्च्या पावतीवरती विकला जातो. तो कच्च्या पावतीवरती विकल्या गेल्यामुळे त्या शेतकऱ्याला नुकसान झालं तरी त्याला क्लेम करता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाला कमीत कमी $12,000 कोटीचं उत्पन्नाचं नुकसान आहे, रेव्हेन्यूचं. हे शक्य होतंय ह्याचं कारण पुण्यामध्ये जे डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चरचं ऑफिस आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्यायचं. जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट रजिस्टर करायचा. त्या रजिस्टर केलेल्या प्रोडक्टला एक कोड मिळतो आणि त्याच्यावरतीच मॅन्युफॅक्चरिंग करायचं. ते जे प्रॉडक्ट दिलेलं आहे त्या दिलेल्या प्रॉडक्ट मध्ये कंटेंट म्हणून त्याचं कॉम्पोजिशन जे आहे हे जे तपासले गेलं पाहिजे ते ऍग्रीकल्चर डायरेक्टर करतच नाही. आणि त्यांना असं विचारायला गेलं तर ते म्हटले आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, महाराष्ट्र शासनाने तो इन्फ्रास्ट्रक्चर उभाच केलेला नाही. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की टेस्टिंग लॅबोरेटरी जे आहे ते आपल्याकडे नाही. म्हणजे इव्हन आपल्याकडे 5 ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत, पण ह्या 5ही ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये खताचं किंवा कीटकनाशक लेबलवरती दिलेलं कॉम्पोजिशन जशाच्या तसं आहे की नाही याची तपासण्याची यंत्रणा नाही. आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी बोंबलतो की माझ्याकडे पिकलं नाही, म्हणजे सीड्स मध्ये सुद्धा नाही, खत वापरलं त्याच्यातनं असताना पिकं जळाली आणि आपण असताना बघतोय की ते सरळ सरळ कार्पेट खाली पुश केल्या जात आहे कारण काही यंत्रणाच नाही. $288 पैकी 180 शेतकऱ्यांचीच पोरं आमदार म्हणून निवडून आलेली आहेत. शेतीपेक्षा या प्रॉडक्ट मध्ये त्यांना असणारा अधिक महत्त्वाचं आहे ते याच्यामध्ये पार्टनर्स आहेत. हे निकृष्ट दर्जाचं मार्केटमध्ये अवेलेबल असल्यामुळे आत्महत्या ज्या शेतकऱ्यांच्या होतात त्याचं हेही एक कारण आहे.
लॅबोरेटरी असत्या आणि त्याच्यामध्ये नुसतं कोड न देता त्याचं कॉम्पोजिशन चेक करण्यात आलं असतं. तो जे काही इनपुट टाकतो त्या इनपुटचा असणारा साइड इफेक्ट्स आहेत की नाही याची तपासणी झाली असती तर शेतीमध्ये जे काही पिकवले जाते त्याची क्वालिटी अधिक चांगली असते. आणि जे काही स्प्युरियस प्रॉडक्ट आहे खतामधले असतील किंवा कीटकनाशकामधले असतील हे ऑटोमॅटिकली तिथे असताना बॅन झालं असतं आणि शेतकऱ्याला योग्य भावामध्ये हे प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळाले असते. आम्ही डिमांड करतो या ठिकाणी की पहिल्यांदा शासनाने फर्टिलायझर आणि कीटकनाशक हे तपासण्यासाठी लॅबोरेटरीज पहिल्यांदा उभ्या कराव्यात. जिल्ह्यामध्ये शक्य नसेल तर कमिशनरच्या एरियामध्ये ते असताना त्यांनी लॅबोरेटरीज उभ्या केल्या पाहिजेत. दुसरं जे आहे ऍग्रीकल्चर डायरेक्टर प्रॉडक्टला नुसतं कोड देते ते त्यांनी ताबडतोब थांबवावं. जो कोणी रजिस्ट्रेशनला येत असेल तर त्याला त्यांनी सांगितलं पाहिजे की सायंटिफिकली तुझा असणारा प्रॉडक्ट प्रायव्हेट किंवा पब्लिक लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करून तू असणारा घेऊन ये. तिसरं जे आहे हे जे प्रॉडक्ट येतील त्याची ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही सरकारने मागून घेतली पाहिजे जेणेकरून स्टॉकिस्ट आणि एंड डीलर याला किती पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट द्यायचा याचं ठरवता येईल. आणि आज जे 3000चं प्रॉडक्ट आहे ते शेतकऱ्याला 1000 रुपयात सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय या सगळ्या कंपन्या ज्या आहेत की ज्या राजकीय लोकांच्या आहेत किंवा राजकीय लोकांच्या संबंधातल्या आहेत या एका प्रकारे शासनाचं लूट करतात आहेत. शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात असणारं लूट होतंय आणि जेवढा टर्नओव्हर आहे आपण असताना काढला या सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नॉट मोर दॅन 30% आहे. आम्ही तिसरी मागणी या ठिकाणी करतोय आणि ती म्हणजे ह्युमन बीइंगच्या औषधामध्ये जसं जेनेरिक मेडिसिन आलेलं आहे तशाच पद्धतीने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा जेनेरिक कीटकनाशक आणि जेनेरिक खत हे सुद्धा आणल्या जाऊ शकतं. जेनेरिक कीटकनाशक आणि जेनेरिक खताला शासन मान्यता देत नाहीये. याच्यामधल्या ज्या कंपनीज नावाजलेल्या आहेत कायद्याला धरून चालतात त्यांचं स्वतःचं प्रपोजल गव्हर्नमेंटकडे आहे की आमचं एक पॅक केलेलं प्रॉडक्ट हे महाग आहे हे बरोबर आहे
पण तेच जर आम्ही लूज म्हणून जर विकलं तर आम्ही 50% मध्ये शेतकऱ्याला देऊ, पण त्याला जेनेरिकच्या नावाखाली ते विकायला शासन देत नाही. आम्ही असं मानतोय की हा एक सगळ्यात मोठा शासनाने शेतकऱ्यांचा केलेला लूट आहे आणि बिल न देता व्यवहार होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये कमीत कमी असं म्हणतोय की 12,000 कोटीचा जो रेव्हेन्यू आला पाहिजे तो रेव्हेन्यू येत नाही अशी परिस्थिती. शेतकरी उठाव करत असतो, आंदोलन करत असतो, पण त्याला सपोर्टिव्ह सिस्टम ही शासनाने उभी केलेली नाही. तेव्हा ही सपोर्टिव्ह सिस्टम शासनाने उभी करावी. जेवढे प्रॉडक्ट्स आम्ही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत याच्यापैकी काही प्रॉडक्ट्स रिसीप्टवरती विकल्या जातात, उरलेले हे सगळे प्रॉडक्ट्स कच्च्या चिठ्ठ्यांवरती विकल्या जातात अशी परिस्थिती. शासनाने याची दखल घ्यावी आणि आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी कायद्याचं राज्य कीटकनाशक आणि खतामध्ये आणावं अशी आमची विनंती. सर, तुम्ही आता सगळं सांगितलंय, मुळात यातलं काय लागेबांधे तेही सांगितलं. पुण्यामध्ये जी चाचणी होत नाही त्याच्यामागे सरकारचे किंवा सरकारमध्ये यंत्रणांचे लागेबांधे तुम्हाला असं वाटतंय की खरोखरच सरकारचं दुर्लक्ष झालं या गोष्टीकडे? पूर्णपणे दुर्लक्ष. कायदा असं म्हणतो की तुम्हाला लॅबोरेटरी इस्टॅब्लिश केली पाहिजे. तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट मार्केटमध्ये असताना त्याची टेस्टिंग झाली पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे तुम्ही बघितले पाहिजे. आणि ज्या प्रॉडक्टचे साईड इफेक्ट नाही असेच प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणले हा कायदा म्हणतो. लॅबोरेटरी नसल्यामुळे चेकिंग नाही आणि म्हणून एक सिंपल सिस्टम आली की ऍग्रिकल्चर डायरेक्टर कोड देतो आणि त्या कोडच्या नावाने ते प्रॉडक्ट विकल्या जाते. कोड आलं की लोकांना असं वाटतं की याचं सगळं सायंटिफिक अनालिसिस झालेलं आहे त्याच्यानंतरच येते, पण तो नाही झालेला आहे. ते होतच नाहीये. म्हणजे लॅब नसण्याचं कारण सुद्धा हेतू पुरस्कार आहे का? म्हणजे लॅब करण्याचं कारण सुद्धा हेतू पुरस्कार. ते एक लॅब इस्टॅब्लिश करायची असेल तर मॅक्सिमम खर्च हा 50 लाख. आता ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत या आज उद्या टेस्टिंगला येणार, तुम्ही चार्जेस लावा ना, तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढं सगळं बाहेर पडेल ना. मोर दॅन 2000 प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या स्टेजेस मधले आणि वेगवेगळ्या क्रॉप्स आहेत. त्याच्यामुळे सर शासनाला उत्पन्न होऊ शकतं याचं, म्हणजे टेस्टिंग मधनं उत्पन्न होऊ शकतं. आणि मी जसं म्हणालोय की एकदा तुम्ही टेस्टिंग करून त्याला असं कोडिफिकेशन केलं तर मग सेल टॅक्स तुम्हाला तेवढा येतो, सेल्स होती. तर यामध्ये तुम्ही म्हणालात की अनेक आमदार आहेत जे यामध्ये पार्टनर आहेत, अनेक राजकीय लागेबांधे आहेत. कोण आहेत हे, यांची नावं तुम्ही घेऊ शकाल? काही स्पेसिफिक पक्ष किंवा असं काही म्हणजे कोणता व्यक्ती? याच्यामध्ये मॅक्सिमम डीलरशिप जी आहे अशा व्यक्तींकडे आहेत की ज्यांचे पॉलिटिकल पार्टीज, काँग्रेस असेल किंवा एनसीपी असेल यांच्याशी संबंध. सर, परत एकदा तोच स्पेसिफिक प्रश्न की पुण्यातल्या लॅब किंवा पुण्यातली किंवा राज्यभरात कुठेही एकही लॅब होऊ दिली नाही, हे केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे झाले की हा सगळा फायदा मिळावा म्हणून? ते मी जसं म्हणालो ना की 1 लाख कोटीचा असणारा टर्नओव्हर आहे. या 1 लाख कोटीच्या टर्नओव्हर मध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मॅक्सिमम 30% आहे. तेव्हा तुम्ही निखळ 30% किंवा 20% तुम्ही असताना प्रॉफिट म्हणून धरलं तर उरलेलं जे आहे सगळं ते निखळ लूटच आहे अशी मी त्या ठिकाणी मानतोय मी. सर, मागे खोट्या बियाणांचा देखील मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता आणि त्यावेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टाने नंतर असे आदेश दिले की थेट परस्पर गुन्हे दाखल करू नये. कायद्याचंच अभय मुळात शेतकऱ्यांना मिळत नाहीये का? बरोबर आहे, कायद्याचा अभयच नाही. कारण की शेवटी आता माझ्याकडे एक केस आहे
FIR सुद्धा दाखल झाले जालन्याच आहे मला वाटतं. हं. हा 5व्या महिन्यात झालेला FIR आहे, याच्या पुढे काही नाही. त्याला म्हणजे त्या अधिकाऱ्याला आम्ही कितीही काही म्हणालो तर तो म्हणतो टेस्टिंगला कुठे पाठव, तुम्हीच सांगा. आणि मग अशी मी जसं म्हटलं की मॅक्सिमम आपल्या इथली टेस्टिंग जे आहे ते हरियाणाला जातात. 99.9% प्रॉडक्ट फार चांगलं आहे असंच रिपोर्ट येतो. म्हणजे तिथं पण मॅनिप्युलेशन आहे असं. या संदर्भातली पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही आता या सगळ्या संदर्भात सविस्तर पुराव्याशी माहिती देत आहे, पण सरकारकडे किंवा कायदेशीर प्रक्रियामधली काही पुढे तुम्ही जाणार आहात का? कारण आरोप केलेत मात्र हेच लोक सरकारमध्ये आहेत, काँग्रेस असेल राष्ट्रवादी. आम्ही असताना आता जे आहे एक याच्यामध्ये हायकोर्टामध्ये एक मॅटर होती, हायकोर्टाने त्याच्यामध्ये असताना स्टे दिलेला आहे एक 4 वर्षापूर्वी. कदाचित तो हायकोर्टाने स्टे दिला नसता तर ही स्ट्रीमलाईन झालं असतं. आता त्याच पिटिशन मध्ये आम्ही असं इंटरफेअर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये शासनाला कोर्टाकडूनच आम्ही डायरेक्शन घेणार की तुम्ही लॅबॉरेटरी उभ्या करा. जेवढे प्रॉडक्ट्स आहेत अनलेस सायंटिफिकली ते इस्टॅब्लिश झाल्याशिवाय त्यांच्या विकण्यावरती असताना बंदी आली पाहिजे. आणि जे प्रोडक्ट सायंटिफिकली प्रूव्ह होतात त्यांनाच फक्त तुम्ही असताना विकण्याची परमिशन द्या. तर ही आम्ही हायकोर्टाकडून ऑर्डर करून घेऊ, कारण मला शासनाकडून फार आशा नाही. सर, या व्यतिरिक्तही अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडत आहेत. महाविकास आघाडी हे पडणार आहे, कोसळणार आहे, त्याचं लवकर विसर्जन होणार आहे, अशा पद्धतीचे वारंवार वक्तव्य अनेकांकडनं होत आहेत. आपलं याबाबतचं काय मत? आघाड्यांचं राजकारण मी आपल्याला फक्त एक सांगतो की आघाड्यांचं राजकारणाचा हे तुटणार पडणार झालंच आता, हे त्यांच्या सर्वायवलचा खेळ आहे असं मी त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे त्या खेळात मी असल्यामुळे हे 5 वर्ष झाले याची मला खात्री आहे. म्हणजे रडत का होईना पण कुठलीही पॉलिटिकल पार्टी सत्ता सोडणार नाही अनलेस अशा काही घटना घडल्या की ज्याच्यामुळे तुम्हाला असं बाहेर पडल्याशिवाय किंवा राजकीय संन्यास घेतल्याशिवाय मार्ग नाही तरच हे सरकार पडेल, अन्यथा नाही. परंतु सध्या परिस्थिती राज्यात जर पाहिलं तर कोविडची परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले हे सगळेजण म्हणतात. त्याचबरोबर सुशांत सिंग राजपूत प्रकरण एका वेगळ्याच टोकाला पोहोचलेलं आहे. सध्या या ठिकाणी CBI, त्यानंतर नार्कोटिक्स आणि आता ह्युमन राईट कमिशन अशा 3 वेगवेगळ्या लेवलवरती एजन्सीज आहेत या प्रकरणात तपास करतायत, कारवाई करताना दिसत आहेत. हे सगळं होत असताना काय तुम्हाला त्याच्या मागची थेरी काय वाटते, काय अँगल वाटतं? सुशांत सिंग हे असं फार चांगला ऍक्टर होता याबद्दल अजून मला वाटतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो मुंबई पोलिसांनी करून घेतला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा त्याच्यातलं असलेलं कॉज ऑफ डेथ असं जे काही आलेलं आहे त्याला अजून CBIने कुठेही कॉन्ट्रडिक्ट केलेलं नाही. त्या संदर्भातलं जोपर्यंत येईल म्हणजे कॉज ऑफ डेथ किंवा सर्कमस्टन्सेस ऑफ डेथ किंवा ज्या अवस्थेमध्ये बॉडी होती त्या संदर्भात किंवा मार्क्स ऑन हिज बॉडी म्हणजे मारल्याच्या साईन्स किंवा कुठलं तरी अवयव तुटलंय असं असणारं साईन फाशीचं सोडून दिलं याचं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी असं मानतोय की इट्स बीटिंग बिहाइंड द बुश. ड्रग्स घेत होते की नव्हते घेत, जर तुम्ही ते एलिगेशन करणार असाल तर मग ड्रग्स आणि सुसाईड याचा संबंध आहे. सुशांतच्या आई वडिलांनी संशय व्यक्त केला
आणि म्हणून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे ती चौकशी दिली. माझं म्हणणं असं आहे की सीबीआयचा रिपोर्ट येईपर्यंत सगळ्यांनी थोडंसं शांतता बसली तर अधिक चांगलं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना मी कसा होतो याचे एक एक पैलू बाहेर पडत जाणारच नाही असं नाही, पण ते पैलू माझ्या सुसाईडशी संबंधित आहेत की नाही, ते सुसाईडशी संबंधित असतील तर ते महत्वाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही तर आता असताना जे काही वर्तमानपत्रामध्ये मी वाचतोय, टीव्हीमध्ये तेही वाचतोय, एवढंच कळतंय की हे जे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत, या कॅरेक्टर्स काय काय करत होते, काय काय करत नव्हते, एवढंच फक्त आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. सर, ही केस सुरू झाली तेव्हा ते नेपोटिझम होतं, नंतर मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम होता, नंतर फायनान्शियल काही ट्रान्झॅक्शन आहेत असं म्हटलं गेलं, आता ड्रग्स, इतकी वेगवेगळी वळणं घेत चाललेली आहे. यावरून राजकारण खरंच होतंय की जेन्युअनली तपासवलं, असं तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? याला लागूनच एक ज्या पद्धतीनं राज्य सरकार विरुद्ध कुठेतरी नॅशनल एजन्सीज, मग ईडी असेल, सीबीआय असेल, इतर गोष्टी ज्यांची इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते, किंवा महाराष्ट्र विरुद्ध बिहार हा वाद रंगवला गेला, एकंदरित राजकारण म्हणून कसं बघताय? असं मी असं म्हणेन की सीबीआयने अजून ऑफिशियली काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही. जे काही स्पेक्युलेशन आहे, हे स्पेक्युलेशन आयदर टीव्ही करतात किंवा वर्तमानपत्रातून घेते किंवा खात्रीलायक सोर्सेस कडून. तेव्हा मी असं म्हणतो की ज्याचं ज्याचं इमॅजिनेशन जसं जसं पळते तसं तसं तो असताना त्याला कलर देतो. फॅक्च्युअली सीबीआय जोपर्यंत हे म्हणत नाही की आम्हाला मुंबई पोलिसांनी जे काही तपास केला किंवा त्याच्यातलं असं वेगळी परिस्थिती मिळाली, हे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र शासन याला असताना दोषी धरताय. आज जे काही ट्रायल चाललेलं आहे त्या ट्रायलच्या याच्यामध्ये मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र हे पूर्णपणे कंडेम केलं जाते. अशी परिस्थिती त्यांनी असं सुशांतच्या आत्महत्येकडे कायदेशीर आणि ज्या पद्धतीने बघितलं पाहिजे त्या पद्धतीने बघितलं नाही, असंच प्रोजेक्ट होते. मी असं दुर्दैव असेल. बाळासाहेब 31 तारखेला पंढरपूरचं कोणी काही ठेवलेलं आहे आंदोलन, त्या संदर्भात नाही, 21 तारखेला वारकरी सेनेचे असणारे अध्यक्ष गोपुटे महाराज आणि शेट्टी महाराज ते शासनाकडे अनेक वेळा की आपण विठ्ठलाचं मंदिर भाविकांसाठी ओपन करावं, आषाढीची यात्रा जी होती सांगितल्याप्रमाणे आम्ही असं बंद केली. पंढरपूरमध्ये कोविडचं प्रमाण एकदमच 0 आलेलं आहे. तेव्हा वारकऱ्यांना ज्यांना यायचं असेल त्यांना असताना आपण येऊन यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मलाही विनंती केली की मी तिथे हजर असलो पाहिजे आणि पंढरपूरमधल्या अनेक मठ जी आहेत त्यांनी म्हटलं की नाही तुम्ही आपले या ठिकाणी. तेव्हा मी 31 तारखेला या सगळ्या महाराजांबरोबर भाविकांना आणि त्याच्याच बरोबर वारकऱ्यांना मंदिरात जाण्याची मुभा असली पाहिजे. कोविडचं नाटक मी आता म्हणतो फार दिवस चालणार नाही, ते संपलेलं आहे आणि शासनाने ही बाब जेवढ्या लवकरात लवकर लक्षात घेतील तेवढ्यात लवकरात लवकर असं मला वाटतंय की यांची परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. आज महाराष्ट्र शासन जून, जुलै, ऑगस्ट शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पगार
बॉरो करून त्यांनी दिलेला आहे. सप्टेंबरचा पगार सुद्धा तसाच त्या ठिकाणी जाणार आहे. मी असं म्हणेन की निसर्गाने महाराष्ट्रावरती अन्याय केला नाही, पण मध्यंतरी जो पाऊस आला, एक दिवस अजून जर पाऊस वाढला असता तर 7% महाराष्ट्र हा पाण्याखाली असतो. त्याचं नियंत्रण करण्याच्या ऐवजी हे कोविड करत बसले. आज सगळी धरणं 90% भरलेली आहेत. तेलंगणा आणि आंध्रा म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा दोन्ही राज्यांमध्ये पूर आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या या गोदावरीला जाऊन भेटतात. गोदावरी ही आंध्रा आणि तेलंगणामधून वेस्ट बेंगॉलमध्ये जाते. तिथे जर पाणी पूर असेल तर हा फुगवटा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तर यांनी कोरोनातून मुक्त व्हावं आणि महाराष्ट्रासमोर हा जो पूरग्रस्ताची परिस्थिती कदाचित आठवडाभर कायम पाऊस आला तर ती दिसते, त्याचं प्लॅनिंग करावं अशी माझी त्यांना विनंती. सर, कोविडच्या सगळ्या काळात आता हळूहळू तो वेळ पुढे जाते, पण यामध्ये झालेले अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आता हळूहळू समोर यायला लागली आहेत. मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातली देखील अनेक प्रकरणं असतील. आता या सगळ्या संदर्भात जर विरोधक बोलायला लागले तर अशी कुठेतरी टीका होते की विरोधकांना फक्त बोलायचं काम, मात्र ज्या पद्धतीने अनेक आकडे समोर आलेत, खास करून कोविडची सेंटर्स ज्यांना काही अनुभव नसताना, मेडिकलचा अनुभव नसताना देण्यात आली, संबंधित पदाधिकाऱ्यांना किंवा खास करून शिवसेनेच्या लोकांना देण्यात आली, या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? कारण याचा फटका अनेक सामान्यांना मी आता जसं म्हणतोय, पुण्यामध्ये मेगा सेंटर त्यांनी उभं केलं. पिंपरी चिंचवड पुण्याची असणारी जर आकडेवारी आज आपण बघितली, वर्तमानपत्राला काही म्हणू द्या, फॅक्च्युअल आकडेवारी आपण असं बघितली तर तिथे डिक्लाईन बाय 70%. आता हे जे कोविड सेंटर तुम्ही उभं कधी केलं पाहिजे होतं? एप्रिलमध्ये, मे मध्ये, जून मध्ये तुम्ही उभं केलं पाहिजे. आज तुम्ही ओपन करताय की ज्यावेळेस डिक्लाईन वरती आलेला आहे, किंवा पुण्याच्या पिंपरी चिंचवडने एक अजबच आता कारवाई केली. 50 कोविड सेंटर त्यांनी उभे केले. ते सगळे प्रायव्हेटायझेशन केले आणि त्या प्रायव्हेटायझेशन मधला एक क्लॉज त्यांनी असा ठेवला की तुमच्याकडे पेशंट असतील नसतील, आम्ही तुम्हाला महिन्याला 12,000 रुपये देऊ, म्हणजे दिवसाला 12,000 रुपये देऊ. हा तर बिगेस्ट फ्रॉड आहे. जेव्हा तुमच्याकडे शासकीय हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत किंवा जी काही तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स एक्विजिशन केलेली आहेत ती उपलब्ध असताना नव्यानं कोविड सेंटर उपस्थित करणं हा एक भ्रष्टाचाराचाच भाग आहे. अनेक जणांनी हात धुवून घेतले. याला लागूनच आता पुनश्च हरिओमच्या नावाखाली टप्प्याटप्प्यानं उघडत गेलं, मात्र अजूनही परिस्थिती जी आहे ती बदलली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना फटका बसलाय. मात्र याबद्दल जर एकंदरीत बघितलं भटक्या जाती असतील किंवा इतर सिरियल्सला वगैरे परवानगी मिळते, मात्र जे जे या सगळ्या कलेवर डिपेंड होते, मग डोंबारे असतील, कुडमुळे ज्योतिषी असतील, हे सगळे लोक असतील, यांना आजपर्यंत शासनानं 1 रुपयाही मदत दिलेली नाहीये. या सगळ्या दरम्यान कुणी भूमिका घेतली नाही. यांना म्हणजे ही लोक आपली आहेत की नाही असंच वाटत नाही. तुमची या संदर्भातली भूमिका काय? मी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांशी बसलो आणि चीफ सेक्रेटरी सुद्धा होतो. हा आलुतेदार आहे. या आलुतेदाराला शासनाने मी असं विनंती केली होती की तो रजिस्टर आहे कलेक्टर,
मातीसाठी रजिस्टर असेल, लाकडासाठी रजिस्टर असेल, कुठल्याही गोष्टीसाठी रजिस्टर आहे. अशा असणाऱ्या या ओबीसी लहान ओबीसीला एक 25,000चं तुम्ही अनुदान, म्हणजे त्याचं कुटुंबही चालेल आणि त्याचा व्यवसाय चालेल आणि आपल्याला मदत करण्याची गरज नाही. दुसरं जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये नद्या आणि त्यांच्या उपनद्या ह्या फार मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे ह्या नद्या आणि उपनद्यावरती स्वतःचं जीवन व्यतीत करणारा एकंदरीत 7 ते 8 लाख कुटुंब आहेत, म्हणजे माणसं नाही, कुटुंब आहेत. मी शास्त्राला एवढंच म्हणाल होतं, फक्त एकच त्याच्यामध्ये आपण आदेश काढला पाहिजे, आणि तो म्हणजे सहकारी संस्था मच्छीमारांच्या जेवढ्या आहेत त्याचा अध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी हा मच्छीमारच असला पाहिजे आणि त्यालाच त्या मिळाल्या पाहिजे. आणि या वर्षी आपण काही रॉयल्टी घ्यायची नाही. या 2 गोष्टी जरी शासनाने केल्या असत्या तर एक 22% लोकांना शासनाला मदत करण्याची अजिबात गरज नव्हती. किंवा हे जे प्रॉडक्ट आहेत आता ऍग्रिकल्चरसाठी, शासनाला मी असं म्हणालो होतो की हा जो शेतकरी आहे तो यावेळेस प्रचंड अडचणी आहे का त्याचा मार्च महिन्याचा आलेला माल हा ज्या प्रमाणात विकला गेला पाहिजे त्या प्रमाणात विकला नाही गेलं, त्याच्या घरातच आहे. आणि म्हणून या सगळ्या मॅन्युफॅक्चरर आहेत यांच्याशी तुम्ही बसा आणि डिफर पेमेंटची प्रथा की तुम्हाला आम्ही ऑक्टोबरमध्ये डिफर पेमेंटमध्ये देतो. हाशी भुशीने यांनी असल्याला दिलं असतं, ट्रान्झॅक्शन्स वाढलं असतं, शासनाला जीएसटीच्या माध्यमात, स्टेट जीएसटीच्या माध्यमातून प्रचंड इन्कम झालं असतं आणि शेतकऱ्याला त्याच्या लूटपासून त्याला असं थांबवता आलं असतं. आणि तुम्ही त्या पद्धतीने 50-55 लोक ही एका झटके म्हणजे 1 सीझनमध्येच त्याला त्याच्या पायावरती उभं केलं असतं. पण दुर्दैवाने मी म्हणेन की इथे असणारी कल्पकता, ज्याला इकॉनॉमिक कल्पकता आपण असू किंवा इकॉनॉमिकली कुठून सुरुवात करायची याची जी जाणीव पाहिजे ती नाही आहे. तर त्यांनी जी काही 20 लाख कोटीचं पॅकेज जे जाहीर केलं ते इंडस्ट्रियलिस्ट क्लाससाठी जाहीर केलं की जो स्वतःला केअर करू शकतो आणि स्वतःला असताना पायावरती उभा करू शकतो. पण जो उभा करू शकत नाही त्याला असताना जी मदत पाहिजे होती ती शासनाकडून आली. सर, ओव्हरऑल म्हणजे आता तुम्ही आर्थिक मदत आणि कोविड सेंटर असे 2 मुद्दे मांडलेत. मार्चपासून जेव्हा हा लॉकडाऊन सुरू झाला ते आत्तापर्यंत राज्य सरकारची कामगिरी तुम्ही कशी बघता? समाधानकारक आहे का? लोकांना दिलासा आहे असं तुम्हाला वाटतंय? पहिल्यांदा असं म्हणेल की त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे भीती ही सगळ्यांमध्ये होती. म्हणजे मी सांगतो की हाफकिनचा रिपोर्ट ज्यावेळेस आला, अमेरिकन इन्स्टिट्यूटची हाफकिन आहे, त्यांनी असं जो पहिला रिपोर्ट दिला विदिन फेस 12 डेजचा रिपोर्ट दिला की 40% ऑफ इंडिया मोस्ट लाईकली टू बी इफेक्ट. तर आम्ही सुद्धा घाबरतो, नाही असलं की आपला त्याच्यामध्ये नंबर लागतो. पण सिच्युएशन तशी बदलत गेली आणि एक लक्षात आलं की याच्यामधला इंडियन्स विल बी दी लेस्ट इफेक्टेड असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस यांचा जो रोल बदलला पाहिजे होता तो रोल बदललेला आपल्याला दिसत नाही. तर उलट फर्स्ट फेज मधलं अजून सक्त कसं करता येईल, म्हणजे शीतलता देण्याच्या ऐवजी ते अजून घट्ट कसं करता येईल याच दृष्टिकोनातून असणारा सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे काही निर्णयाच्या संदर्भात हे शासन मोदी सारखं वागतंय का असंच लोकांच्या लक्षात आलं.
सर अशाच एका निर्णयाबद्दल बोलायचं झालं तर आता जिल्हा बंदी जी होती वाहतुकीवरची ती केंद्र सरकारने उठवलेली आहे, मात्र राज्य सरकार अजूनही ती बंदी उठवायला तयार नाही आहे. दुसरी गोष्ट ई पासची सक्ती केली जाते. आपण एसटी बसेसमधनं प्रवास करू शकतो, अनोळखी लोकांबरोबर प्रवास करू शकतो, मात्र आपल्या ओळखीच्याच लोकांबरोबर जायचं असेल तर ई पास लागते. तेच म्हणालो ना, तुम्हाला इनपुट मला लक्षात नाही आलं. मोदी सिंगल राहतो, उद्धव ठाकरे डबल राहतात. पण ई पास नवरा बायको स्कूटरवरनं बसून जाऊ शकत नाही, पण घरामध्ये एकत्र राहू शकतात. हे जे विडंबन आलं ना, या विडंबनातून जे काही अगोदर कमवलं होतं इमेज उद्धव ठाकरेने, ते माझ्या अंदाजानं गेलं. किंवा आताही तुम्ही उदाहरण घ्या की मोहरम आहे किंवा गणपतीचा सण होता किंवा इतर आता जे येणार आहे किंवा आता गरबा येईल त्या सगळ्याच्यामध्ये, किंवा कोकणामध्ये असणाऱ्या गौऱ्या होत्या, उरलेल्या ठिकाणी असणाऱ्या महालक्ष्मी येतात. तुम्ही थोड्याफार प्रमाणात सिम्बॉलिकली हे ट्रेडिशन आहे आणि ट्रेडिशननी लोक पाळतात. ठीक आहे, काही पाळतात, काही जण न पाळतात, हा वेगळा भाग आहे. पण जे पाळतात आहे ट्रेडिशनली तुम्ही काही असताना करा. नका तुम्ही 10,000 लोकांना हे करू द्या, पण 2 लोकांना तर तुम्ही परमिशन द्या. म्हणजे आज जसं मोहरम आहे, मातंग करण्याचा दिवस आहे. यांचा मातंग करण्याचा दिवस जो परंपरेने पडलेला आहे तो या मस्जिदीपासून त्या मस्जिदी, तुम्ही एक मस्जिद डिसाईड करा. या मस्जिदीपासून या मस्जिदीपर्यंत आम्ही असं 20 जणांना जाऊ. त्याच्यामध्ये सगळेजण आपल्याला रेप्लिका म्हणून बघतात ना, किंवा ही माझी परंपरा तुटली नाही. मला असं दिसते की हे सरकार परंपरा तोडण्यामध्येच इंटरेस्ट फार मोठा आहे. सर, जेव्हा मंदिर आंदोलनाचा तुम्ही विषय घेतला, तातडीने आपण पाहिलं रामदास आठवलेंनी सुद्धा ती मागणी केली राज्यपालांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे. भाजप प्रणित जी अध्यात्म समन्वय समिती आहे ते सुद्धा 29 तारखेला आंदोलन करणार आहेत. तर कुठेतरी उजव्या विचारसरणीचे विषय तुम्ही हाताळायला लागला म्हणून धसका घेतलाय की काय नाही? उजव्या विचारसरणीचं असं म्हणणार नाही. दिसायला लागले की कोविडवरती आपण पूर्णपणे मात केलेली आहे. मग तुम्ही ह्या ज्या लोकांच्या पर्सनल गोष्टी ज्या आहेत, भावनेच्या ज्या गोष्टी आहेत, याला तुम्ही नियंत्रण का करायला मागताय? माझा विरोध तिथेच आहे की लोकांच्या पर्सनल गोष्टीवरती सरकारने नियंत्रण करता कामा नये. आणि शासनाने नुसतं सांगतो की आम्ही या तारखेला विठ्ठलाचं मंदिर उघडं करतो, असं जर म्हटलं असतं तर जे भाविक आहेत तेच गेले असते. आज 31 तारखेला मी सांगतोय की झाल्या लोकांनी म्हटलं आमची वारी झालेली नाही, 31ला आम्ही वारीला चालतो. हे काही गोष्टी परंपरेने आहे की मी आजपर्यंत थांबलो नाही, मी जाऊन आलेलो आहे दरवर्षी, त्याला त्याच्यामध्ये अभिमान असतो. आज तो सगळा त्याच्यामध्ये उतरतोय. हे आम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाही. लाखभराच्या वरती पंढरपूरमध्ये लोक असतात आणि ते आम्ही वारी म्हणून आलो असं त्या ठिकाणी. आणखी एक महत्त्वाचा विषय, काल परवाच रामदास आठवले म्हणाले की रिपब्लिकन ऐक्याला आता भवितव्य राहिलेलं नाही आहे, कारण एकटा बौद्ध समाज किंवा जो समाज आहे तो सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे युती आघाड्या ह्याच्यात सामील व्हावंच लागेल. तुमचं याबाबतचं काय मत आहे? नो. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही पुढाकार घेत नाही. नो. सुशांतबद्दल सर, फक्त सुशांत सिंग प्रकरणाबद्दल हिंदीतून तुमची प्रतिक्रिया? ते नॅशनल इश्यू सुशांत सिंह मामले में जिस तरीके से जांच हो रही है, पहले नेपोटिज्म का इशू हुआ, बाद में जिस तरीके से नेशनल एजेंसीज उसमें इन्वॉल्व हुई, ईडी हो, सीबीआई हो या जो भी, अभी तो मानवाधिकार भी इसमें आ गया है, किस तरीके से आप देखते हैं? ये सिर्फ पॉलिटिक्स है या जिस तरीके से ये महाराष्ट्र महाविकास आघाड़ी पे बहुत से कुछ नेता मतलब इसमें इन्वॉल्व है, ऐसा भी कहा जाता है, आप किस तरीके से इस पॉलिटिक्स को? देखिए, ये बात सही है कि सुशांत सिंह के पिताजी जो है उन्होंने संदेह व्यक्त किया है
कि उनके बेटे का जो सुसाइड है वो किस वजह से है और वो वजह जानना चाहते हैं। इसलिए उन्होंने एफआईआर जो है वो बिहार में रजिस्टर किया। बिहार के मुख्यमंत्री ने सीबीआई की जांच की, केंद्र सरकार ने उस जांच को मान लिया, सुप्रीम कोर्ट ने भी मान लिया है, महाराष्ट्र सरकार भी आज उसे कोऑपरेट कर। लेकिन जिस तरह से जांच चल रही है उस एजेंसी का कोई स्टेटमेंट आया ही नहीं है। अखबार में, टीवी में जो बयानबाजी आ रही है वो एक तो किसी सोर्स के माध्यम से या किसी एक व्यक्ति को पकड़ के अगर ऐसा होता है तो ऐसा होने की उम्मीद है या नहीं है, इस पर चलिए स्पेक्युलेटिव चर्चा चलिए, ऐसा मैं मानता हूं। एक किसी मुद्दे पर ये इंक्वायरी नहीं चल रही है, लेकिन इसमें कई मुद्दे आ चुके हैं। ईडी का मामला भी आ चुका है, नार्कोटिक्स एंगल भी उसमें आ चुका है, और पॉलिटिकल एंगल भी उसमें आ चुका है। लेकिन मुंबई पुलिस का जो बयान था या कॉज ऑफ डेथ की वजह जो थी, ये जो असली मुद्दा है मैं मान के चल रहा हूं, इसको अभी तक सीबीआई ने ऐसा कोई वक्तव्य नहीं किया है कि जो उसके खिलाफ हो, उसके अगेंस्ट हो या उसको कॉन्ट्रडिक्ट किया हो। अंग्रेजी में जिसको हम कहते हैं कि सुसाइड करने के लिए एबेट करने की बात होती है, मतलब उसको उकसाना होता है। जहां तक मैं समझता हूं कि सीबीआई जो है ये उकसाने वाले का जो है, उकसाने वाला एंगल जो है उसको जांच कर रही है। और इसमें जब तक सीबीआई कहीं ठोस तरीके से अपना बयान नहीं देती है, तब तक बॉम्बे पुलिस का जो बयान है उसी को ही सही माना है। अखबार और मीडिया का जो ट्रायल है, मैं मानता हूं कि उस परिवार के लिए उचित नहीं है। ये बात सही है कि सुशांत सिंह एक उम्दा एक्टर था, गरीब परिवार में से था, नॉन फिल्म इंडस्ट्री के माध्यम से आया था, ना उसका कोई परिवार था फिल्म इंडस्ट्री में। उसके चाहने वाले काफी हैं। लेकिन मैं इन सभी से सलाह दूंगा कि सीबीआई का बयान आने तक ये जो स्पेकुलेशन चल रहा है, उसकी जिन जिन के साथ मित्रता थी, उनके साथ में उनके जिन जिन के संबंध थे, उनके बारे में या बिजनेस संबंध थे उनके बारे में ये जो उछाल चल रहा है, ये उचित है ऐसा मैंने माना। इसलिए लेट्स वेट टिल सीबीआई कम्स टू द कंक्लूजन। सर, एक शेवटचा प्रश्न होता। हाँ, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रकरणी तुम्ही 20 तारखेला ऍक्टिव्हिट केलं होतं,
ज्यामध्ये ते प्रकरण दाबण्यामागे सेक्युलर पक्षाचा याबाबत तुम्ही शंका व्यक्त केली होती त्याबाबत. पण माझं ट्विट आजही मी डिलीट नाही केलेलं आहे. आजही ते ट्विट तसंच आहे. येस.